नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस लोकसभा निवडणूक संपली, निकाल आले. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी लागोपाठ पंतप्रधान झाले. बहुमत हुकलं असलं तरी NDAचं सरकार आलं आणि या सगळ्या गडबडीत हे सरकार बनू शकणार नाही, बनलं तर टिकणार नाही, अशा ज्या सगळ्या गडबडी चालू होत्या. नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यासारखे लोक मोदींना पदोपदी कशी अडवणूक करतील याची चर्चा निकालानंतर तात्काळ सुरू झाली होती. पण त्यापैकी काहीही न होता सरकारची स्थापना झाली, शपथविधी झाला, लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं. मग सरकार झाल्यानंतर सभापतीपद आपल्यालाच मिळालं पाहिजे, रेल्वे खातं त्यालाच मिळालं पाहिजे, अशा अटी शर्ती सुरू झाल्या. मंत्रिपदं किती पाहिजे त्याच्या वाटपावरून वाद झाले. पण नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं की भले आघाडीचं सरकार बनलं असेल पण त्याच्यावर संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा आणि आपोआपच नरेंद्र मोदींचाच शिक्का असेल, प्रभाव असेल आणि त्याच्यात कुठलीही तडजोड होणार नाही. हे मोदीजींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं नाही, हे कृतीतून दाखवून दिलं. फरक इतकाच असतो, नरेंद्र मोदी आणि बाकीचे नेते पक्ष यांच्यामधला एक मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे. भाजपतले इतर नेते आणि इतर पक्षातले बाकी सगळे नेते आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. बाकीचे सगळे बोलत असतात, काय करणार ते सांगत असतात, डरकाळ्या वल्गना करत असतात. मोदी बोलत नाहीत, जे करायचं ते करून दाखवतात आणि मग त्यांनी असं का केलं याचे खुलासे किंवा स्पष्टीकरण आणि विवेचन सगळ्यांना करत बसावं लागतं. मोदी जी हारे है, मोदी जी हारे है, जनता ने मोदी को नकारा है, हे सगळ्या नेत्यांनी बोलून झालं. पण नकारा आहे तर मग तोच माणूस तिसऱ्यांदा रेकॉर्ड ब्रेक करत पंतप्रधान कसा झाला याचं उत्तर द्यावं असं कोणाला वाटत नाही. हा सांगितलं जातं की हे सरकार टिकणार नाही, हे 5 वर्ष आपलं कामकाज कारकीर्द चालवू शकणार नाही, हे लवकरच पडेल. पण असली भाषा आपण गेली 2 वर्ष एकनाथ शिंदे यांच्या सरकारविषयी पण ऐकतोय. 30 जून 2022ला एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं संयुक्त सरकार 30 जून 2022ला स्थापन केलं. तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने हे सरकार टिकणार नाही असं म्हणत म्हणत 2 वर्ष गेली आणि तरी ते सरकार चालू आहे. ती पडण्याची कुठचीही चिन्ह नाहीत आणि त्यामुळे बडबडणाऱ्यांची भाषा बदलत गेली, बडबडणाऱ्यांची भाषा बदलत गेली. आता काल परवा जेव्हा महाराष्ट्राचं हे पावसाळी विधानसभा अधिवेशन सुरू झाले त्याविषयी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे काय म्हणाले की या सरकारला निरोप देण्याचा हे अधिवेशन आहे. अरे निरोप त्याला तुम्ही 2 वर्षापूर्वीच दिलेला आहे. ते सरकार टिकणार नाही म्हणत 2 वर्ष निघून गेली तेव्हा आपण 2 वर्षापासून काय बाष्कळ बडबड करतोय याचा खुलासा उद्धव ठाकरेंना कुठचा पत्रकार विचारत नाहीत आणि उद्धव ठाकरे करत नाहीत. रोज नवी बडबड करायची, नवी बडबड करावीच लागते कारण आपली जुनी बडबड नाहीतर प्रश्नांकित होईल अशी चिंता असते. सांगायचा मुद्दा असा आहे की हे सगळं पुन्हा लोकसभेच्या बाबतीत झालेलं आहे आणि नरेंद्र मोदींचं सरकार टिकणार नाही. मग चंद्रबाबू नायडू यांनी सभापती पद आपल्याकडेच आलं पाहिजे म्हणून हट्ट केला वगैरे वगैरे बातम्या आल्या होत्या. पण तसं काही झालं नाही आणि शेवटी सगळ्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी उरकल्यानंतर सभापतीची निवडणूक झाली तेव्हा विरोधी पक्षांची सहमती करण्याचा प्रयास झाला
भाजपचे राजनाथ सिंग आणि 2 नेत्यांनी विरोधकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, पण त्या सत्ताधारी पक्षाला अटी घालण्याचा जो आगाऊपणा राहुल पणित विरोधी पक्ष आणि काँग्रेसने केला, अशा अटी शर्तींवर मोदी सरकार चालत नाही. भाजप, मोदी प्रणित भाजप कोणाच्या अटी शर्ती ऐकून चालत नाही. हा 10 वर्षाचा अनुभव असताना सुद्धा आम्हाला उपसभापतीपद देणार असाल तर मग सभापती पदावर सहमती होऊ शकते अशा अटी घालण्यात आल्या. तेव्हा त्याकडे मोदींनी कुठलंही उत्तर दिलं नाही, सरळ पाठ फिरवली आणि शेवटच्या क्षणी परत एकदा गेल्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनाच आपला उमेदवार म्हणून घोषित केलं. आणि त्याला उत्तर म्हणून राहुल गांधींच्या उतावळ्या विरोधी पक्षाने काँग्रेसचे के सुरेश यांना सभापती पदाचा विरोधी उमेदवार म्हणून घोषित करून टाकलं. पण लोकसभेच्या पहिल्या लढतीमध्येच राहुल गांधींचा दारुण पराभव झाला. कारण ओम बिर्ला यांचं नाव पुकारण्यात आलं आणि जेव्हा आवाजी मतदान घेण्यात आलं त्यामध्ये बहुमताने ओम बिर्ला जिंकले असं हंगामी सभापतींनी जाहीर केलं. तर साधं मतविभागणी करा, प्रत्यक्ष मतमोजणी घ्या, डिव्हिजन ऑफ व्होट्सची मागणीसुद्धा काँग्रेस पक्षाने केली नाही. आणि इथेच कळतं की पुढल्या 5 वर्षात काँग्रेस पक्ष किंवा विरोधी पक्ष मोदींना सतत हुलकावण्या देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या पलीकडे त्याची मजल जाऊ शकत नाही. हात दाखवून अवलक्षण म्हणतात तशी गोष्ट आहे की अड घातली नसती, अडवणुकीचा प्रयत्न केला नसता किंवा समजूतदारपणाने वागले असते तर विरोधी पक्ष किंवा काँग्रेसला उपसभापती पद हे परंपरेने मिळणं अवघड अजिबात नव्हतं. पण राहुल गांधी हे पराभवातून उर्मटपणा शिकलेले एक ग्रस्त आहेत, राजकारणी आहेत. त्यांना सतत आपला पराभव हाच आपला कर्तृत्वाचा भाग आहे असं वाटत राहतं. आणि म्हणून तिसऱ्यांदा काँग्रेसचा लज्जास्पद पराभव झाला असताना सुद्धा त्यांनी आपणच विजेते आहोत, किंबहुना आपलाच नैतिक विजय झाला आहे अशा थाटात वागायला सुरुवात केली आहे. आणि त्यामुळेच मुद्दा असा झाला की मोदी सरकारने ओम बिर्ला यांना सहजगत्या निवडून आणलं. तुम्हाला आठवतं मित्रांनो, सरकार स्थापनेनंतर सभापती पदासाठी चंद्राबाबू नायडू यांनी तेलुगू देसमचा उमेदवार पुढे करायचा प्रयत्न केला अशा सूत्रांच्या बातम्या होत्या. पण ती सूत्र आता कुठे गेली? ज्या वेळेला याला कुठूनही दुजोरा मिळत नव्हता आणि चंद्राबाबूंच्या पक्षाने निमूटपणे आपले मंत्री पाठवले, शपथविधी उरकला गेला, तेव्हा मग नवीन गोष्ट पुढे करण्यात आली की सभापती पद आपल्याला पाहिजे, हा चंद्राबाबू नायडूंचा आग्रह आहे किंवा नितीश कुमारांचा आग्रह आहे. पण तसंही काय झालं नाही. त्यामुळे मग एक नवीन पिल्लू सोडण्यात आलं होतं की सभापती पदासाठी चंद्राबाबूंचं नातलग असलेली पुरंदरेश्वरी नावाची NT रामाराव यांची कन्या जी आहे ती लोकसभेवर भाजपतर्फे निवडून आली आहे. त्यामुळे भाजपचेच सभापती असतील, पण ते चंद्राबाबू नायडू यांचे नातलग असतील अशाही बातम्या सोडण्यात आल्या. पण तसं काही झालं नाही. गेली लोकसभा ज्यांनी अतिशय खंबीरपणे हाताळली आणि तेवढंच नाही तर बेशिस्त बेताल वागणाऱ्या 50हून अधिक लोकसभा सदस्यांना थेट बडतर्फ करण्यापर्यंत किंवा निलंबित करण्यापर्यंत कठोर कारवाई करण्याची हिंमत ओम बिर्लांनी दाखवली. त्यांनाच पुन्हा एकदा सभापती करण्यात आलंय. याचा अर्थ सरळ आहे की जर संघर्षाचा पवित्रा काँग्रेस आणि इंडी अलायन्स विरोधी पक्ष लोकसभेत घेणार असेल तर त्यांच्याशी तितकंच कठोर वागणूक सत्ताधारी गटाकडून होणार आहे.
सत्ताधारी गटाकडून आणा आणि त्याची सुरुवात पहिल्या दिवशी झाली आहे. आणि तिथे सुद्धा विरोधी पक्षाला शेपूट घालण्यापलीकडे पर्याय उरला नाही. जर तुम्ही के सुरेश हा आपला उमेदवार घोषित केला होता तर मग ओम बिर्ला यांचं नाव सुचवून मतदान मागण्यात आलं, तेव्हा तुम्ही के सुरेश यांच्या नावावर मतदान का मागितलं नाही? किंवा ओम बिर्ला यांचं नाव सुचवण्यात आल्यानंतर आवाजी मतदानाने सभापती निवडले गेले, तेव्हा खरोखरच किती ओम बिर्लांच्या बाजूला आहेत आणि किती लोक ओम बिर्लांच्या विरोधात आहेत याची मागणीसुद्धा, मतविभागणीची मागणी काँग्रेस पक्षाला करता आली नाही. याला शेपूट घालणं म्हणतात. की आपल्याकडे बहुमत नाही आणि कदाचित जर असं करायला गेलो आणि विरोधी पक्षांचा जो आकडा निवडणुकीच्या निकालानंतर आलेला आहे 232-233 तेवढा सुद्धा दिसला नाही तर आपणच तोंडघशी पडू याची जाणीव असल्यामुळे के सुरेश हे नाव पुढे रेटण्यापेक्षा आणि ओम बिर्ला प्रकरणी मतविभागणी मागण्यापेक्षा काँग्रेस पक्षाने शेपूट घातली. जेव्हा ओम बिर्ला यांच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब झालं तेव्हा पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलं आणि विरोधी नेता म्हणून राहुल गांधी हे सुद्धा ओम बिर्लांना त्यांच्या सभाध्यक्षपदी घेऊन जाण्यासाठी गेले. त्यांच्याविषयी त्यांनी उत्तम भाषण केलं, आम्हालाही न्याय द्या अशी मागणी केली वगैरे वगैरे. पण सांगायचा मुद्दा असा की 18व्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव सुरू झालेला आहे आणि त्याचं कारण समजून घेण्यासारखं आहे. 18वी लोकसभा आणि तिची निवडणूक हा काँग्रेस पक्षाचा तिसरा दारुण पराभव आहे. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता आणि विरोधी नेता म्हणून मान्यता मिळावी एवढी संख्यासुद्धा कुठल्याही एका विरोधी पक्षाच्या वाट्याला येत नव्हती. लोकसभेचे जेवढे सदस्य असतात त्या सदस्य संख्येच्या 10% तरी संख्येने जो पक्ष निवडून येईल त्याला विरोधी पक्ष म्हणून किंवा विरोधी नेता म्हणून मान्यता दिली जाते, विरोधी पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. तुम्हाला मित्रांनो आश्चर्य वाटेल की 1952 सालात 51-52 मध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांपासून जवळजवळ चौथी लोकसभा निवडणूक 52, 57, 62, 67 या 4 लोकसभा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही पक्षाला 10% सदस्य निवडून आणता आले नव्हते. आणि म्हणूनच पहिली 20 वर्ष, जवळजवळ 20 वर्ष काय असं म्हणावं लागेल की जवळजवळ 18 वर्ष भारतीय संसदेत म्हणजे लोकसभेत विरोधी पक्ष नेताच नव्हता. 69-70 मध्ये जेव्हा इंदिराजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा एक गट फुटला किंवा विभागली गेली, काँग्रेस दुभंगली, तेव्हा जो इंदिरा गांधी विरोधी गट काँग्रेस पक्षात होता, मोरारजी देसाई, संजीव रेड्डी वगैरे यांच्या नेतृत्वाखालचा तो छोटा काँग्रेस गट हा 50 पक्ष अधिक असल्यामुळे त्या काँग्रेस गटालाच देशातलं, संसदेतलं, लोकसभेतलं पहिलं विरोधी नेतेपद मिळालं होतं. रामसुभग सिंग नावाचे काँग्रेस नेते हे भारतीय संसदीय इतिहासात लोकसभेचे पहिले विरोधी नेता झाले होते, पण ते निवडून सत्ताधारी पक्षाचेच म्हणून आले होते, काँग्रेसतर्फेच निवडून आले होते. पण काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि ज्याला संघटना काँग्रेस म्हटलं जायचं त्या संघटना काँग्रेसचे नेते म्हणून काहीतरी 60-70 खासदारांचा नेता म्हणून त्यांना लोकसभेत पहिल्यांदा विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता मिळाली होती. योगायोग असा आहे की आज राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे विरोधी नेता झालेले आहेत.
त्याविषयी मी वेगळं काहीतरी बोलेन नंतर. पण आज गंमत अशी आहे की काँग्रेस पक्षाला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आल्यापासून लागोपाठ तिसरा लज्जास्पद पराभव पत्करावा लागलाय. 44, 52 ते 99. राहुल गांधींचे वडील राजीव गांधी हे 1989 साली लोकसभेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव झाला. तरीही काँग्रेस पक्ष हाच लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष होता. काँग्रेसला 196 किंवा 97 लोकसभेत जागा मिळाल्या होत्या. व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या जनता दल या पक्षाला 140-45 काहीतरी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रपतींनी सरकार बनवण्यासाठी 89 साली परत एकदा राजीव गांधींना बोलवलं होतं. पण आपल्याकडे बहुमत नाही म्हणून ती ऑफर राजीव गांधींनी नाकारली होती, राहुल गांधींच्या पिताजींनी. आणि म्हणून मग त्या खालोखालचा गट म्हणून जनता दलाला बोलवण्यात आलं, व्ही पी सिंग यांना बोलवण्यात आलं. व्ही पी सिंग यांनी भाजप आणि डावी आघाडी यांच्या पाठिंब्याने बहुमत दाखवून सरकार स्थापन केलं होतं. सांगण्याचा मुद्दा असा की पंतप्रधान पदावर असता 400 सदस्य निवडून आणून पंतप्रधान झालेले राजीव गांधी पराभूत झाले तेव्हासुद्धा त्यांच्या पुत्राने मिळवलेल्या जागा आहेत त्याच्या दुप्पट जागा राजीव गांधींनी जिंकला होता. पराभूत होऊन सत्ता गमावताना राजीव गांधींना 99 दुने 198 होतात. त्यापेक्षा 1-2 जागा कमी होत्या. राहुल गांधींचं आज जेवढं कौतुक झालंय आणि चाललेलं आहे कौतुक, त्याच्या दुप्पट जागा त्यांच्या पिताजींना पराभवात मिळालेल्या होत्या. आणि ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कळेल की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल तिसऱ्यांदा काँग्रेस पक्षाचा लाजिरवाणा पराभव झालेला आहे. लाजिरवाणा पराभव आहे. हां, विरोधी नेता होण्याची इतकी मात्र जागा त्यांना मिळालेल्या आहेत, विरोधी नेता होण्यात. आणि म्हणून जितका संघर्षाचा पवित्रा राहुल गांधी घेतील त्या हातात घटनेचं पुस्तक दाखवून काही उपयोग नाही आहे. भाजपच्या मूर्खपणामुळे एवढं यश त्यांना मिळालेलं आहे हे नक्की. आणि हीच परिस्थिती 2017 गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत झाली होती. आनंदीबेन पटेल या मोदींच्या नंतर मुख्यमंत्री झालेल्या महिलेने जे काय गैरलागू किंवा चुकीचे घातपाती निर्णय गुजरातमध्ये घेतले होते त्यामुळे सत्ता गमावण्याची पाळी आली होती. पटेल आंदोलन पेटलेलं होतं. या सगळ्या कालखंडामध्ये हातातून सगळं निसटतं का ही पाळी आली होती. आणि 27 सभा पंतप्रधान असताना नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये घेतल्या आणि बहुमत कसं बसं टिकवलं होतं. आणि मग राहुल गांधींचा नैतिक विजय सांगितला गेला, उपयोग काही झाला नाही. तर राहुल गांधींचा नैतिक विजय नित्यनेमाने होत असतो माध्यमामध्ये, पण व्यवहारामध्ये त्यांचा कायम पराभव होत असतो. आणि म्हणूनच जागा जवळजवळ दुपटीने लोकसभेत वाढल्या असल्या तरी तो काँग्रेसचा तिसरा लज्जास्पद पराभव आहे. कारण दुसऱ्या कुठल्याही काँग्रेस नेत्याच्या नेतृत्वाखाली इतक्या कमी जागा काँग्रेसला कधीच मिळाल्या नव्हत्या. सांगायचा मुद्दा असा की एवढं असूनही राहुल गांधी जितका संघर्षाचा आव आणतील आणि भूमिका घेतील तितकी काँग्रेसची आणखी पिछेहाट होणार यात शंका नाही, यात शंका नाही. पण राहुल गांधी यांना आता पूर्वीसारखं वागता येणार नाही. कारण त्यांनी विरोधी नेता म्हणून एक घटनात्मक पद स्वीकारलेलं आहे. आणि त्या घटनात्मक पदाच्या मर्यादा सांभाळताना त्यांचीच अधिकाधिक तारांबळ होणार आहे. पण तो विषय वेगळा आहे. आज मुद्दा इतकाच आहे की 18वी लोकसभा सुरू झाली नाही
तर पहिल्या फटक्यात काँग्रेसच्या पदरी शेपूट घालण्या इतक्या लज्जास्पद पराभव आणखी एकदा आलेला आहे. हे जर केलं नसतं तर मग ओम बिर्ला परत एकदा सभापती झाले असते, पण ते सहमतीने झाले असते तर परंपरागत पद्धतीने विरोधी पक्षाला उपसभापतीपद मिळवता आलं असतं. पण ते उर्मटपणाने गमावण्यात आलं आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली अशा उर्मट भूमिका घेतल्या जातील, त्यामुळे पदोपदी अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, MK स्टॅलिन, उद्धव ठाकरे असे जे इतर पक्षाचे नेते आहेत त्यांना मान खाली घालायची पाळी येणार आहे आणि त्याचा मुहूर्त सभापती निवडीतून पहिल्या दिवशी झाला असं म्हणता येईल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.